महाराष्ट्र असेंबली का सरमाही सेशन शुरू हो चुका है। इस सेशन में मराठा रिजर्वेशन का मामला गरमाने का इम्कान जताया जा रहा है। रिजर्वेशन को लेकर महाराष्ट्र में सियासी हलचल भी बढ़ गई है। असेंबली सेशन के आगाज पर ही रियासती काबीना के वजीर सुधीर मुंगंटीवार ने नांदेड़ का दौरा किया। नांदेड़ में अपने साड़ू के घर शादी की एक तकरीब में इन्होंने शिरकत की। इस मौके पर मीडिया से बात करते हुए इन्होंने कहा कि महाराष्ट्र हुकूमत मराठा रिजर्वेशन के लिए पाबंद अहद है और बहुत जल्द इस पर कोई फैसला ले लिया जाएगा। वहीं इन्होंने सावरकर पर कर्नाटक की एमएलए प्रियंका खरगे के बयान को भी तनकीद का निशाना बनाया। सरकार अतिशय गंभीरपणे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी व माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा एकत्र बसून अतिशय संवेदनशीलतेने या विषयामध्ये मराठा समाजाला न्याय देण्यासाठी पूर्णपणे चर्चा करत आहे। आपण बघितलं असेल की मागच्याही 5 वर्षात जे कोणालाही कधीही शक्य झालं नाही। 1 मे 1960 नंतर सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांनी मेहनत केली, कष्ट केली, बैठका झाल्या, चर्चा झाली, संवाद झाली, रात्री 2-2 वाजेपर्यंत बैठका घेऊन मराठा आरक्षण दिलं, हायकोर्टामध्ये गेलं। हायकोर्टाने सुद्धा या आरक्षणाचं रक्षण होईल असा निर्णय दिला। पण महाराष्ट्राच्या जनतेचं हे दुर्भाग्य होतं की उद्धव ठाकरेजी यांनी या ठिकाणी जनादेशाचा अनादर अवमान करत 2 वर्ष 8 महिने जबरदस्तीने ज्या सरकारला कोणताही जनादेश नव्हता असं एक हायब्रिड सरकार बसवलं की ज्यांच्या विचाराचा काहीही दूरपर्यंत संबंध नव्हता। सुप्रीम कोर्टात मात्र दुर्दैवाने या महाराष्ट्राचं नुकसान झालं। सरकारची मागच्या उदासीनता या महाराष्ट्राचं खूप नुकसान करून गेली। सुप्रीम कोर्टामध्ये आपण आपल्या आरक्षणाचं रक्षण करण्यामध्ये कमी पडलो। पण आता माननीय एकनाथ शिंदेजीच्या नेतृत्वात देवेंद्रजी आणि अजितदादा आणि इतर सर्व मंत्रिमंडळामध्ये नेहमी चर्चा होते आहे आणि सरकार संवेदनशील आहे या विषयावर, सकारात्मक आहे। हे आरक्षण देताना फक्त राजकीय चष्म्यातून न पाहताना हे टिकणारं आरक्षण द्यावं एवढीच भूमिका आहे। पण त्या मुदत ज्यांनी दिलेली आहे 24 आता ते होईल का पूर्ण सरकारकडे? नाही, त्याच्यावरच चर्चा सुरू आहे आणि चर्चा सुरू होऊन आरक्षण द्यायची जर भूमिका सरकारची आहे तर मग संदेह कोणी घेऊ नये। नागपूर येथे विधिमंडळामध्ये राष्ट्रवादी नेत्यांच्या कार्यालयाचं जे पाट्यांचं जे राजकारण सुरू आहे, काय आता खरं तर राजकारण करण्याचं कारणच नाही आहे। अजितदादा उपमुख्यमंत्री आहे, त्यांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा आम्हाला आहे आणि अजितदादांसोबत राष्ट्रवादीचे सर्वात जास्त आमदार अजितदादांसोबत आहे। जर आपण असं गृहीत धरू की माननीय शरद पवार साहेब किंवा जयंत पाटील साहेब यांना असं वाटतं की राष्ट्रवादीचे आमदार त्यांच्यासोबत आहे, तर याच्यामध्ये अडचण काय आहे? तुम्ही आहात ना, एक छानपैकी पत्रकार परिषद घ्यावी, सर्व आमदार लाईनशी उभे ठेवावे किंवा बसवावं, त्यांच्यासमोर पाठी गावावी। हे राष्ट्रवादीचे या मतदारसंघाचे आमदार आहे आणि बहुसंख्य आमदार आमच्याकडे आहे, असं का नाही करत? काय हेतूमध्ये गडबड आहे? जर तुमच्यासोबत आमदार आहेत ना तर मग तुम्ही करा ना, कोण थांबवलं? नागपूरचे पत्रकार हे निश्चितपणे तुमच्या पत्रकार परिषदेत येतील आणि बघतील स्वतःच्या डोळ्यांनी, याची देही याची डोळा, काय विषय आहे मग? पण तसं न करता शंका करायची, संदेह करायचा, हे पुराणा खेळ आहे। अधिवेशनाच्या अनुषंगानं जी पोस्टरबाजी झाली नाही, पोस्टरबाजी मला माहीत नाही। पोस्टरबाजी म्हणजे अधिवेशन असतं तेव्हा नेहमीच आपले ज्यांना आपले नेत्याचे बोर्ड गावायची इच्छा असते ते बोर्ड गावतात। एवढंच फक्त पोस्टरबाजी होताना लक्षात घेतलं पाहिजे की पोस्टरबाजी ही सकारात्मक असावी। नकारात्मक पोस्टरबाजी करण्यासाठी महानगरपालिका कदापिही अनुमती देऊ शकत नाही। दिशा सालियांच्या मृत्यू प्रकरणामध्ये सरकारने SIT स्थापन केली आणि त्यामार्फत आदित्य ठाकरेंची चौकशी होणार असं सांगितलं जातं। म्हणजे ठाकरे परिवारावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न नाही, कोणी कोणावर दबाव टाकत नाही। म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांची चौकशी सुरू केली होती, प्रवीण दरेकरांची चौकशी सुरू केली होती, सन्माननीय केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा अटक करण्यासाठी पोलीस पाठवली, नितेश राणे यांना अटक केली, खासदार नवनीत राणा यांना 14 दिवस जेलमध्ये ठेवलं। हे काय दबाव नीती आहे का?
असं का म्हटलं जातं? शेवटी त्या त्या प्रसंगी जे काही शासन म्हणून काही पोलीस यंत्रणेला योग्य वाटतं, त्याच्यामध्ये सत्ताधारी राजकीय नेते यांचा काय संबंध आहे? मला आठवतं की जेव्हा माझी पूर्णपणे पोलीस सुरक्षा काढण्यात आली, नक्षलवादी जिल्ह्याच्या बाजूला मी राहतो, मी जेव्हा विचारलं तेव्हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उद्धवजी अजितदादा यांनी काय सांगितलं होतं किंवा हा सरकारचं हे कामच नाही आहे. सुरक्षा देण्याच्या संदर्भात एक समिती आहे, ती आकलन करते, मूल्यांकन करते आणि नंतर निर्णय करते. मग आता काय सरकार बदलल्याबरोबर नियम थोडी बदलले, तोच नियम आहे प्रत्येक बाबतीत. छगन भुजबळ आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये जे भाषणांमधून जो वाद तयार होतो, असा वाद होऊ नये असं सर्वांची इच्छा आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ही भावना व्यक्त केली की असे वाद समाजात होऊ नये. आपला महाराष्ट्र, ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा 350वा राज्याभिषेक करतो आहे, जो महाराष्ट्र अमृत महोत्सवामध्ये देशामध्ये क्रमांक 1 वर राहिला, तिथं कोणीही असे शब्द वापरू नये जिथून वाद निर्माण होईल. आपली भूमिका मांडली पाहिजे, आपलं मत मांडलं पाहिजे. संविधानाचे 75वी आता अमृत महोत्सवी वर्ष साजरं करताना संविधानामध्ये फक्त आपले अधिकार का शोधायचे? अधिकारासोबत दायित्व दिले आहे, जबाबदाऱ्या दिल्या आहे, कर्तव्य दिलं आहे. फक्त फ्रीडम ऑफ स्पीच एवढ्या शब्दाखाली कोणतेही अपशब्द दुसऱ्याबद्दल समूहाबद्दल कोणीही वापरू नये एवढी अपेक्षा आहे. मला शिंदे आणि अजित पवारांसोबतचा भाजप आवडत नाही, मला देश सेवा करणारा भाजप नाही, मला वाटतं ते ट्विस्ट केलं होतं. तेव्हा संभाजीनगरमध्ये अर्धवाक्य वापरण्यात आलं आणि मी तेव्हा सांगितलं होतं पत्रकार बंधूंनो, ट्विस्ट करू नका. मी सुद्धा बॅचलर ऑफ जर्नलिझम आहे, पण काही पत्रकार जे मला माहीत नाही त्यांना ट्विस्ट करून अफवा, दंतकथा अशा पसरवण्यामध्ये कोणता आसुरी आनंद होतो हो. खरं तर पूर्ण वाक्य तसं नव्हतं, पण तरीही ट्विस्ट केलं. मला वाटतं की कमीत कमी नांदेड ही माझी सासूरवाडी असल्याने सासूरवाडीचे पत्रकार असं काम करणार नाही. हिंदी विधायक प्रियांक खड़गे उन्होंने कहा है कि अगर मेरा बस चलता तो वीर सावरकर को असेंबली से मैं हटा देता. किसने कहा? कर्नाटक. वीर सावरकर. हाँ जी, ये अंग्रेज भी सोचते थे कि हम वीर सावरकर जी को हटा देंगे, तो अंग्रेज चले गए. और शहीद आजम भगत सिंह जो कहते थे कि अंग्रेज जाने के बाद मुझे चिंता है कि अंग्रेजियत जाना चाहिए, तो शहीद आजम भगत सिंह मुझे इस शब्दों के बाद याद आ रहे हैं कि अंग्रेजियत जाना चाहिए. ये जो भाव फांसी पे लटकते हुए शहीद आजम भगत सिंह का था, कांग्रेस ने उस भाव को समाप्त करने में बहुत देरी कर दी. मगर युग पुरुष नरेंद्र मोदी जी आए हैं, ऐसे अंग्रेजियत भाव रखने वाले एक दिन देशभक्ति के भाव से स्वातंत्रवीर सावरकर जी का जयघोष करेंगे, ये मेरा विश्वास है. सर्दियों में गोंद और शहद का मजा लीजिए मतलूब गोंद वालों से. भोकर के मारूफ गोंद वाले, उम्दा क्वालिटी का गोंद और शहद है इनकी पहचान. जंगल से लाया गया छोटी मक्खी का शहद और खालिस ढूंढे का गोल्डन डली और डायमंड डली गोंद लाखों लोगों की है पसंद. पंजेरी में या खास इस्तेमाल के लिए लीजिए सिर्फ मतलूब गोंद वालों का गोंद और शहद. शादी का ऑर्डर भी लिया जाता है, होलसेल एंड रिटेल दोनों तरह से हैं दस्तयाब. राब्ता कीजिए मतलूब गोंद वाले और निहाल गोंद वालों से. हमारा पता है मिल्लत नगर रोड, रहमत नगर, नांदेड़.